brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. काँग्रेसबद्दल तुम्ही आता विषय काढलायच म्हणून तुम्ही त्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणालात की तुम्ही राहुल गांधींशी बोलणार आहात वगैरे. पण मला असं वाटत नाही काँग्रेसला आता काही लोकल निवडणुका तुमच्या बरोबर लढायच्या. त्यांची 29च्या दृष्टीने तयारी सुरू आहे. खरं आहे की त्यांची कुठली तयारी सुरू आहे मला माहित नाही, पण त्यांच्या काही अडचणी असतात आणि त्यांचा राज ठाकरे अडचण त्यांचा राष्ट्रीय पक्ष आहे. आमचा संपूर्ण जो ग्रुप आहे इंडिया ब्लॉक किंवा महाविकास आघाडी, त्यातला हा एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. त्याच्यामुळे राष्ट्रीय पक्षाचे विचार आणि धोरणं ही त्यांच्या पद्धतीनं चालत असतात आणि मग आम्ही वर चर्चा केली काय त्यांनी खाली अधिकार दिलेले असतात. स्थानिक पातळीवरती बघितलं जाईल तर स्थानिक पातळीवरच्या लोकांना वाटत असेल की त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, पण त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे भविष्यामध्ये विधानसभा येणार आहे, लोकसभा येणार आहे, तेव्हा पुन्हा आपल्याला एकत्र येण्यासंदर्भातच भूमिका घ्यावी लागेल. तेव्हा काय करा. आणि राज ठाकरेंशिवाय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची आघाडी होताना मला कठीण दिसते. त्यांची आवश्यकता जशी महापालिकेला आहे तशी पुढल्या निवडणुका सुद्धा लागणार. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की फक्त महापालिकेपुरती ही युती नसणार आहे तुमची आणि राज ठाकरेंची, किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरेंची. बघा, फार किरकोळ स्वार्थासाठी अशा युत्या होऊ नयेत. जर आम्ही आणि सन्माननीय राज ठाकरे एकत्र आलेलो आहोत ते फक्त महापालिका घेण्यासाठी का नाही, आम्हाला महाराष्ट्राची सत्ता घ्यायची आहे. 2029चं आपण आता भविष्य सांगू शकत नाही काय होईल ते. कोण राहील दिल्लीमध्ये, कोण जाईल. रामकृष्णही आले गेले, लक्षात घ्या. रामकृष्णही आले गेले, तेही राहिले नाहीत. आणि त्यांच्यानंतर त्यांच्या राज्याची काय वाताहत झाली रामकृष्णानंतर, कशी यादवी माजली, हे हिंदुत्ववाद्यांना पक्का माहीत असायला पाहिजे. जे स्वतःला हिंदुत्ववादी समजतायत त्यांना माहीत असायला पाहिजे की शाश्वत कोणी नाही, अजरामर कोणी नाही, अजिंक्य कोणी नाही. तर 2029 तुम्ही आता भविष्य करू शकत नाही. ठाकरे महाराष्ट्राची सत्ता घ्यायला एकत्र आले आहेत आणि लोकांनी ठरवलं तर ते त्या पद्धतीनं मतदान भविष्यात करते. पण हा कॉन्फिडन्स आहे की हे विशफुल थिंकिंग आहे की असं राहावं म्हणून? नाही बघा, हे दोन्ही आहे. हे इच्छा पण आहे आणि तुम्हाला असं वाटतं. आमच्यासारख्या शिवसेनेमध्ये किंवा बाळासाहेब ठाकरेंबरोबर ज्यांनी काम केलं, ज्यांनी उद्धव आणि राज ठाकरे या दोघांबरोबर काम केलं, असे माझ्यासारखे असंख्य लोक आहेत. त्यांना असं वाटतं की हे व्हायला पाहिजे, ज्याला तुम्ही विशफुल थिंकिंग म्हणता. ही या राज्यातल्या बहुसंख्य जनतेची इच्छा आहे. त्यांनी फक्त 10,000 आणि 1,500च्या किमतीत स्वतःला विकू नये. ते थांबलं तर नक्कीच ह्या इच्छा पूर्ण होतील.